ही 42वी लोकसभा आहे. 5 जानेवारीपर्यंत संपूर्ण 48 लोकसभा पूर्ण होतील. 47,412 आणि काल 813 इतक्या लोकांना मी जनसंवाद केला आहे. कारण मी तुम्हाला जो माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहे, मी सर्व जनतेला, नागरिकाला, शेतकरी शेतमजुराला सर्वांना भेटलो आहे. 47,412 आणि कालचे 813 जर पकडले, 16 लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असाच कौल दिला आहे. संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करतो आहे. सोलापूर लोकसभेत आजच्या प्रवासात मोदीजींच्या 9.5 वर्षाच्या संपूर्ण विकास कामाच्या योजना, देश कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, गरीब कल्याणाच्या संपूर्ण कामं घरोघरी जाण्याचा आमचा आज प्रयत्न आहे. आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीनं चालू आहेत की नाही, ज्यांना मिळाल्याच नाही त्यांचं काय. आमचे या लोकसभेतले 600 वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत, या लोकसभेतले 600 प्रमुख नेते, हे समाधान अवताळे सहित सर्व, हे 600 घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे. स्वतः समाधानलाही 600 घरी जायचं आहे. हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे. ज्यांच्याही घरी आम्ही जातो, मोदीजींच्या 9.5 वर्षाच्या योजनाचं पुस्तक घेऊन ते शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे, मला असं वाटतं महाराष्ट्रात 45 प्लस जागा, प्लस म्हटलं आहे, त्या 2-3 जागा आम्हाला वाटतात काही ठिकाणी आम्ही फाईट करतो आहे, पण त्याही आम्ही एखाद्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत त्याही आम्ही कव्हर करू. पण आज 45 प्लस जागा आम्ही जिल्ह्याची स्थिती महायुतीची आहे आणि महायुती 11 पक्षाची 100% मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे उभी राहील. आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील तेव्हा आमचे 45 खासदार हात वर करून उभे राहतील. हा आम्ही या ठिकाणी याकरता आम्ही काम चालू केलं आहे. शेवटी जनता जनार्दन मतदार आहे. मतदारांना आम्ही मताचं कर्ज मागतो आहे आणि मताचं कर्ज हे 5 वर्षे काम करून परत व्यवहारात करावं लागतं, हे संस्कार आमचे आहे. आणि म्हणून मोदीजींनी 9.5 वर्षात जे काम केलं, जनतेचे मतं घेतले, त्या मताचं काय झालं, देशामध्ये काय काम झाले, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला, त्या संकल्पाला संपूर्ण जगापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे. आणि मला विश्वास आहे की लोक आम्हाला पुन्हा मत देतील.